धनंजय मुंडे हे भटक्या विमुक्त समाजाचे असल्यामुळे त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप वकील गुणरत्न सदावर्तेंनी केलाय। करुणा मुंडे प्रकरणावरून सदावर्तेंनी हा आरोप केलाय, तर धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात नसल्याचं माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंनी म्हटलंय। नवरा बायकोच्या प्रकरण आम्हाला समजत नाहीत तेवढे। आम्ही सन्माननीय धनंजय मुंडे साहेब हे भटक्या विमुक्त समाजाचे आहेत आणि रिंगण करून मराठा आमदार त्यांना त्रास देत होते आणि ते रिंगण तोडण्याचं काम आम्ही करत होतो। आणि आम्ही धनंजय मुंडे साहेबच नाही तर जे कोणी भटका विमुक्त दबला किंवा मायनॉरिटीतला आमचा ब्राह्मण असेल तर सगळ्यांसाठी मी उभं राहण्याची माझी ख्याती आहे, मी उभं राहीन। दुर्दैवाने आता ही सर्व माणसं धनंजय मुंडे साहेबांच्या एकदम जवळची असल्यामुळं त्यामध्ये त्यांच्यावरही त्यांचा राजीनामा मागणं किंवा त्यांच्यावरही परस्पर काही प्रमाणामध्ये या सर्व प्रकरणाची जबाबदारी येते आणि म्हणून निश्चितपणानं या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं, परंतु त्यांना कुणीही जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी झालेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।